कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गायतोंडे, येस मॅडम. लवकरात लवकर टेंडर पास झालं पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना लागणारं सगळं सामान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर. येस मॅडम, आय विल शुअर. बरं चला, मी निघते आता, मला आसगावला पुढे निघायचंय. मी ऑफिसमध्ये जातो आणि पुढचं लाईनअप करतो. ओके. आणि मॅडम तुमचा चेंज गाडीत ठेवलाय. हो येते. आमच्या जिजींचा नाद करतेस का? आता तुझ्या गाडीची ब्रेकच लागणार नाही. बघू आता तुला कोण वाचवतो. गुरुजी, तुम्ही हे सगळं कसं शिकला? अरे बाळा, हे पिढीजात आलेलं आहे. यापूर्वी माझे वडील करत होते, आता मी हळूहळू शिकलेलो आहे. गुरुजी, आमच्या अमोलला जरा जास्तच प्रश्न पडतात बरं का, तुम्ही नाराज होऊ नका. ज्यांना प्रश्न पडतात ते पुढे आयुष्यात काहीतरी करतात. हा, माझा अजून एक प्रश्न आहे. ही सगळी शिकायला स्कूल असतात का? अरे अमोल बाळा, ते तीर्थक्षेत्राला त्यांचे गुरुकुल असतात, तिथं शिकतात ते. दादा, थोडं लवकर पोहोचायचं हो. गाडी थोडी फास्ट चालवा, म्हणजे सांभाळून चालवा, पण थोडी फास्ट चालवता का? हो मॅडम. हा. अमोल, तुझी आई कधी येणार आहे? वेळ निघून चाललेली आहे बाळा. मग येईलच आता गुरुजी. हो, पण मुहूर्त निघून गेला तर अवघड होईल. त्यापेक्षा दुसरे कोणाला बसवलं पूजेला तरी चालेल. नाही, माझी माय येईन वेळेत. आजच्या पूजेला फक्त माझी माच बसणार. बापू, अमोल लहान आहे, पण मुहूर्ताचं महत्व तुमच्यापेक्षा जास्त कोणाला कळणार? 2 वाजायला आले आणि पूजेला बसणाऱ्या जोडप्यापैकी इथे एक जण अजून आलेले नाही. मुहूर्त चुकू देऊ नका. त्यापेक्षा दुसरं कोणी बसलं तरी पूजा होऊ शकेल. मॅडम, आपल्याला जर लवकर जायचं असेल तर एक शॉर्टकट आहे, तो घ्यावी का? चालेल, जाऊया. आम्ही दोघं पूजेला बसलं तर चालेल का? तसंही अमोलसाठी नवस मीच बोलला होता ना, आणि अमोलला मी माझा मुलगाच मानते ना. मला नाही वाटत काय अडचण येईल म्हणून. विनया काका, बापू, मला पण हेच वाटतं. आपण मुहूर्त नको चुकायला, त्यासाठी तर आपण एवढ्या लवकर आलो ना इथं. असं का बोलता तुम्ही मोठे बाबा? आपण थांबूया माझ्यासाठी. पुढे फॅमिली आहे, थोडी हळू घ्या आत्तापासूनच. काय झालंय? काय करू मॅडम, गाडीचा ब्रेक लागत नाही. काय? तुम्ही हॉर्न द्या, लेफ्टला घ्या गाडी. दादा! स्वप्नील सर, आपल्याला उशीर होत असलं तर तुम्ही 2 जण बसा पूजेला. तसं अर्जुनशी बोलून घ्या. अमोलला काय आम्ही समजून सांगतो. मुहूर्ताची जर वेळ ठेवली तर परत पुन्हा उद्याशिवाय मुहूर्त नाही. बरं थांबा, मी बघतो काहीतरी. दिप्या, अरे जरा बघ की. हा, मोठा ऍक्सिडेंट झाला वाटतं. गाडी दरीतच कोसळली. अरे मग ती माणसं वाचलेत का नको बघायला नको का? कुणाची गाडी होती काय तपास लागला का? मला असं वाटतं कलेक्टरची गाडी असावी ती. कसं काय? अरे मी आता रस्त्याने येताना मला तीच गाडी पास झाली. मग काय कलेक्टरच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय का? बहुतेक तसंच वाटतंय. थांब, पोलिसांना फोन लावला पाहिजे. हा बघ, मला कळव कसं होतंय चिंचुके. दाजी, काय झालं? अरे फोन लागा ना दिप्या आप्पीचा. परत एकदा ट्राय करा की. केलं होतं मी तर 2-3 वेळा. दाजी, त्या ड्रायव्हर दादांचा नंबर आहे ना, त्यांनी एकदा कॉल करा बरं. अरे हा, सुजित. बाबा, अरे कुठे आली मा? गुरुजी खूप रागवलेत.
अरे बाळा दाजी करतायत फोन, येईल की दीदी? किती येणार? अरे आता मूर्त पण जवळ आलाय. अरे अमोल बाळा ती घाटात असेल ना, त्यामुळे फोन लागत नाही, रेंज नाही. त्याच्या दीदी जवळजवळ 2 तास झाले निघाले, आता घाटात कशी असेल? हा आपण लावू परत फोन, बघू येईल ती. चला आज चला. माझा ऐका कुणाचं दुसऱ्याला बसू देत पूजेला. एकदा पूजा उरकली म्हणजे मग काळजी नाही. नाही गुरुजी, ही पूजा फक्त माझी मात करणार. हो छोटे सरकार, असं हट्ट करून कसं चालेल? थोडं समजून घ्या ना. फोन नाही लागत आहे बापू. 2 वाजले, मुहूर्ताची वेळ झाली. बाबा, माझा फोन असेल, उचल लवकर. आपलाच आहे का? नाही, अननोन नंबर आहे. तुम्ही अमोलकडे बघा. बर. हॅलो. जय हिंद. इन्स्पेक्टर अर्जुन कदम ना? हा मी इन्स्पेक्टर अमोल जाधव बोलतोय, खंडाळा पोलीस स्टेशन मधून. बोला इन्स्पेक्टर. अर्जुन सर, कलेक्टर अपर्णा माने, बोला पटकन इन्स्पेक्टर. काय स्पष्ट बोला काय? खंबाटकी घाटात त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही लवकर तिकडे पोहोचा. काय इन्स्पेक्टर, नक्की काय झालं? पटकन सांगा. तुम्ही लोकेशनला आहे का? आता कुठे आता तुम्ही? मला पटकन सांगता का जरा? अर्जुन सर, गाडी घाटातून खाली गेली आहे एवढंच कळलंय. तपास चालू आहे. आम्ही पोहोचलोय, तुम्ही पण लवकर पोहोचा. दिप्या जरा बघ की फोनवर काय कळलंय का? हा बर 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 बर. ताजी ताजी काय काय झालं नक्की? सोड, मला निघावं लागणार आहे. लवकर पटकन आता. ताजी नक्की काय झालं आम्हाला कळून द्या. काय झालं नक्की? काय अर्जुन काय झालंय? काय पिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय? अरे फोन लागायला पाहिजे ना. अरे पण असं कसं झालं? तू फोनवर बोलला होतास ना तिच्याशी. ती म्हटली होती ना तुला इथं पोहोचणार आहे म्हणून. बोल ना. सांभाळा स्वतःला. अर्जुन, अपहरणाबद्दल काही कळले का या ठिकाणी? तिकडे गेल्यावर कळेल जे काय असेल ते. ताजी तुम्ही शांत व्हा, दीदीला काय झालं नसणार आहे. अरे दिप्या, दादा तू इथंच थांब. हे सगळ्यांना सांभाळायला थांब तू. मी जातो पटकन निघून पटकन पुढं. नाही दाजी नाही. स्वप्नील सर, तुम्ही सोबत जाऊ, एकटे जाऊ नका. आणि गाडी तुम्ही चालवायची नाही. तर तुम्ही गाडी घ्या. हो चल. पण अर्जुन, अमोल, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.